उभा या कुरण म्हणजे जुन्नर नारंगाव रोडला या कुरणजवळ आणि इथंच जय हिंद हे जे कॉलेज आहे त्या ठिकाणी आहे आणि गेले अनेक दिवसापासून इथं मला नागरिक फोन करतायत की या ठिकाणी जे वन आहे, जे वन विभागाचं राखीव वन, त्या ठिकाणी हे जे झाडं वगैरे आहेत तर ती झाडं सगळी तोडायचं काम चालू आहे. काहीतरी नक्की काय प्रोजेक्ट चालू आहे का, नक्की ही झाडं कशासाठी तोडतायत, असंख्य अशा तक्रारी येतात. तिकडं तुम्ही तिकडं दाखवलं ना ते बघा, तिकडंसुद्धा ती झाडं तळापासून कट केलेली आहे आणि गेल्या 5-6 दिवसापेक्षा जास्त दिवसांपासून ही तोड चालू आहे. समोर इथले जे रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रदीप चव्हाण आहेत ते आता मला इथं दिसले आणि मला देखील आता उत्सुकता लागलेली आहे का नक्की ही वन विभाग वृक्ष लावायला आहे का वृक्ष तोडायला आहे. सर नक्की काय चाललं आहे इथं आता म्हणजे मागच्या वर्षी पण आपण आठवत असेल आपल्याला, मागच्या वर्षी जे काय नारायणगाव येथे आपलं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे काय 100 बेडचं हॉस्पिटल चालू होतं आणि त्याची माती जी निघाली होती तर ती माती आपण जो पलीकडला खडकाळ भाग होता तर त्या तळ काय तिथे त्या तळ्याच्या बाजूला टाकली होती आणि तेव्हापासून आम्ही ह्या गोष्टीमध्ये होतो की ह्या ठिकाणी जे काय ग्लिरिसिडी असेल किंवा जे काय शिसू असेल, पतंगी शिसू वगैरे की जे काटेरी झुडपं आहे तर त्या झुडपांच्या जागेऐवजी आपल्याला चांगलं एक जंगल कसं वाढवता येईल तर त्या हिशोबात आम्ही मागच्या वर्षापासून प्रयत्नात होतो आणि तसंच त्या प्रयत्नाला आपल्याला मागं माती टाकल्यानंतर मागच्या वर्षी कोणती आपल्याला संस्था भेटली नाही. पण ह्या वर्षी आपण त्याचा पाठलाग कंटिन्यू ठेवला आणि एक आपल्याला 14 ट्रीज नावाची एक संस्था भेटलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून इथं आपण वृक्ष लागवड, देशी वृक्ष लागवड हाती घेणार आहेत. जर इथं जर बघितलं म्हणजे मी आता जसं माझी पहिली पोस्टिंग झाली तेव्हापासून मी जात येता बघायचो सगळ्या गोष्टी तर हे हिरवं दिसतं, फक्त दिसायला हिरवं दिसतं, पण इथं जर बघितलं तर कोणताही पक्षी किंवा प्राण्यांचा आदिवास दिसून येत नाही, कोणत्याही पक्ष्यांचं कोणत्याही ठिकाणी घट दिसून येत नाही. कारण जी हे काही ग्लिरिसिडी जी स्पेसीज आहे तर ही जी स्पेसीज अशी आहे का ती एक्झॉटिक आहे आणि त्याच्या खाली पण काही येत नाही आपल्याला. म्हणजे आपण पण बऱ्याच ठिकाणी बघतो, मी पण बघतो इकडं खाली जर आपण जर कॅमेऱ्याने तुम्ही दाखवा या ठिकाणी दुसरं कोणतेच गवत सुद्धा येत नाही. हे खरं आहे वस्तुस्थिती. कारण जंगलाचं जर एक्झाम्पल जर बघितलं तर चांगल्या जंगलामध्ये झाडं पण तेवढेच महत्त्वाचे आणि त्या झाडाखाली गवत पण आलं पाहिजे, पण इथं कुठेही गवत पण साधं दिसून येत नाही. त्याचं प्रॉब्लेम असतो आहे ग्लिरिसिडीचा जो काही चिकट पदार्थ पडतो. कधी कधी मला इथं शेतकरी पण भेटायला येत असतात आजूबाजूचे किंवा बाहेरचे, पण त्यांच्या ठिकाणी का जे वन विभागाच्या हद्दीत जे काही ग्लिरिसिडी आहे तर त्याच्यापासून जो काही चिकट पदार्थ खाली पडतो तो आमच्या शेतीला धोकेदायक आहे आणि आमच्या तिथं जमिनीमध्ये काही येत नाही. तर त्या गोष्टीसाठी आपण इथं हे घेतलं, एक प्रोजेक्ट हाती घेतला आणि ही काय एवढी जय हिंद कॉलेजच्या समोरचा जो एवढा एरिया आहे त्यामध्ये ज्या ग्लिरिसिडी स्पेसीज आहे किंवा जे शिसू जे काटेरी झुडपं आहे किंवा घायपात आहे हे सगळं रिमूव्ह करून आपण किंवा हे टणटणी रिमूव्ह करून आपण त्या ठिकाणी चांगले देशी झाडं लावणार आहे आणि त्याला पाण्याचं नियोजन करणार आहे. असं वनराई विकसित करायचा प्लॅन चालू आहे. येस. सर आता हे आपण ग्लिरिसिडिया जे आपल्या याच्यामध्ये उंदीर मारी वगैरे म्हणतात, अजून बरेच काय काय त्याला भरपूर नाव आहे. गिरीपुष्प काय पण म्हणतात ना याला. आम्ही अभ्यासाला असताना गिरीपुष्प त्या टायमिंगला आपल्याला ते उंदीर मारी म्हणून पण नावाने प्रचलित होतं. याच्या आसपास पण कोणतं गवत येत नाही ते बरोबर, ते नाव आहे, त्याचे भरपूर नाव आहे त्याला. हां याचं म्हणजे मला जी माहिती आहे मी सरांकडून मी आता खात्री करून घेतो. आता हे जे हे लाकूड दिसतंय हे पूर्णपणे हलकं आहे बरं का, पोकळ लाकूड आहे. आता हे जरी लावलं ना तुम्ही असं जमिनीमध्ये तरी त्याला येतं. ते एक सांगायचं राहिलं म्हणजे तुम्ही ह्या काठीची आपण फक्त ही काठी घेतली आणि आपल्या टोमॅटोच्या बागेला जरी आपण ती उभी लावली तर तिथून तिथं ते झाडात रूपांतर होतं. एक्झॉटिक आहे, कारण एक्झॉटिक आपल्याला पण माहिती आहे काँग्रेस झालं किंवा हे एक्झॉटिक जे वीड झाले, परदेशी जे प्रजाती आहे त्या देशी प्रजातीला मारून स्वतःचं जास्त अस्तित्व निर्माण करतात आणि त्या ठिकाणी हे सगळं येतं. म्हणजे याला पाणी पण नसलं तरी चालतं किंवा काही नसलं तरी चालतं. म्हणजे येडं पीक म्हणतो ना आपण तसं त्या पद्धतीचं पीक आहे ते. एकदा आलं का ते आणि जात पण नाही. म्हणजे आता तुम्हाला पण सांगतो, हे जरी आपण झाडं किंवा हे जर काढले असेल पण ह्याच्या मुळातून हे सगळं काढून याची मुळी उचलून घ्यावं लागेल. याची साधी मुळी जर राहिली तर पण त्याचं पुढल्या वर्षी वृक्षात रूपांतर होतं. आणि त्याचा प्रॉब्लेम काय होतं, त्याच्या साईडला जरी आपण झाडं लावले तर त्याने पण ते झाड मोठं होऊन त्याच्या आसपास काही येऊन देत नाही, त्याचा तो प्रॉब्लेम आहे. आता हे जे आता हा जो बुंदा आहे तर सरांचं म्हणणं आहे का हे नुसतं ठेवून सुद्धा उपयोग नाही. आता हे हे सगळं काढून घ्यावं लागेल आपल्याला आणि काढून त्याची मुळी पण आपल्याला ठेवून जमणार नाही. म्हणजे उद्या इथून सुद्धा त्याचं हे चालू होतं का, रूट चालू येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं व्यवस्थित काढून घ्यावं लागणार आहे. धोकादायक आहे की. पण आता आपण जर पाहिलं तर जुन्नर भागामध्ये अनेक जे डोंगर आहे ते सगळे ग्लिरिसिडियामुळे पॅक झाले. त्याला ठीक आहे. आता आपले जे काही डोंगर भाग होते
त्या टायमिंगला ग्लिसिडा लावला त्याच्यानंतर त्या काही ग्लिसिडाचा मी फायदा एकच समजतो आजपर्यंत, का ती जी सॉईल स्टॅबिलिटी आहे ती तिथं आलेली. म्हणजे आता काही जर डोंगरावर ज्या ठिकाणी ग्लिसिडाचा पॅच बघितलं ना, तर तिथं मातीची भरपूर स्टॅबिलिटी आली. तिथं जर आपण कोणतं लावायला गेलो असतं तर आलं नसतं कदाचित. तर माती सगळी थांबली आणि आता माती थांबून आपण हे डिपार्टमेंटने काय केलं आहे आता, दरवर्षी 5-5 हेक्टर 10-10 हेक्टरचे एरिया ते काढून त्याच्याऐवजी चांगले झाडं लावायचा प्रयत्न चालू आहे सगळे, की जेणेकरून माती पण थांबली जाईल आणि देशी वृक्षांचं पण संवर्धन होईल. त्यामागं हा उद्देश आहे डिपार्टमेंटचा. मी इथं थांबलोय तर ही जी झाडं याच्यात का घाण वास येतोय ना इथं, म्हणजे आपण म्हणतो झाडाखाली राव, झाडं आजूबाजू चांगली आहेत. आपण पण बसू इथं शकत नाही याच्याखाली, हां. आपण बसू शकत नाही. किंवा मला आत्तापर्यंत कोणताही माणूस या झाडाखाली बसलेला माणूस पण दिसला नाही, पक्षी पण दिसला नाही कधी, आणि कोणतं जनावर देखील दिसलं नाही. तर त्याच्यासाठी आपण मला 3 दिवसापासून कंटिन्यूस लोकांचे फोन चालू आहे. पण आता मी काय सांगणार, लोकं तक्रार करते तुम्ही झाडं तोडताय वगैरे. नाही तक्रार नाही, लोकांच्या हिशोबाने बरोबर आहेत. तालुक्यातली आपली जुन्नर तालुक्यातली सगळी जी जनता आहे किंवा पब्लिक आहे सगळे एकदम जागरूक आहे. एक झाड तुटलं तरी पण मला कॉल करतात आणि ती नक्कीच चांगली बाब आहे. म्हणजे डिपार्टमेंट प्लस लोक ह्या सगळ्यांनी झाडांची काळजी घेतली पाहिजे. ते लोक तसे त्यांच्या पद्धतीने घेतात. पण काय झालं, इथं काय होणार आहे ते माहीत नव्हतं. आता इथं तुम्हाला सांगतो, इथला जो 5-6 हेक्टरचा एरिया आहे, चला ना आपण जरा इकडून चालता चालता बोलूया. किती हेक्टर आहे हे? हे इकडला 5-6 हेक्टरचा एरिया आहे आणि आता हे पलीकडे राखीव वन आहे का काय? हे राखीव वन आहे. हे राखीव वन आहे आणि इकडला 5-7 हेक्टर एरिया आहे. तिकडला 2-3-4 हेक्टरचा एरिया आहे आणि पलीकडं रस्त्याच्या पलीकडं एक 42 गुंठे जागा आहे आपली. तर त्याच्या साईडला एक पाझर तलाव आहे. त्या पाझर तलावामधून तिथं एक बोरवेल घेऊन इकडे एक शेततळ करायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यावर मग इथं सगळ्या ठिकाणी 3x3 खड्डे घेऊन आपण सगळी इथं झाडं लावणार आहे. आणि त्या झाडामध्ये आपण त्याचं कॉम्बिनेशन असं ठेवलं आहे, 40% फळझाडं आणि 60% देशी, म्हणजे जसं वड झालं, उंबर झालं, पिंपळ झालं, विविध टिकून ठेवायचे असं. मग लिंब झाले. हे पद्धतीने आपण हे झाड लावणार आहे 60% आणि 40%. त्या प्रत्येक झाडामागं त्या संस्थेने आपल्याला लेखी ॲग्रीमेंट केलं आहे की जे काय आहे 1000 झाडांमागं ते एक माणूस देणार आहे आपल्याला. मग ते सगळे झाडं लावून देणार, खड्डे खोदून देणार, झाडं लावणार आणि त्याचं 5 वर्ष ते पाणी घालून संगोपन करणार, निगा राखणार. त्याच्यातलं एक पण झाड मरून देणार नाही अशी त्यांची ग्वाही दिली त्यांनी आपल्याला. आणि आपला रस्त्याला प्लॉट आहे हा सगळा. आणि हा जर चांगलं जर कन्वर्ट होतं तर आपल्याला त्यांना अजून पण भविष्यात पुढं काही देता येईल आपल्याला, असं जर चांगलं होत असेल तर. फक्त आता काय होतं, एखादं झाडं तुटलं तर आपल्याला वाटतं ते झाडं नको तुटायला, पण ते जर ग्लिसिड असेल. म्हणजे मला अजून एक सांगायचं आपल्या माध्यमातून, जे शिवनेरीला जाताना जे काही दोन्ही साईडने जे बघतो रस्ता दुतर्फा, ती जी ग्रीनरी ती पण ह्या ग्लिसिडचीच आहे. पण आपण जर ते तोडलं तर मग ते सगळं एकाच वर्षात होईल. पण आपण डिसिजन घेतले पाहिजे, ते कट करून त्याची जागेवर रिप्लेस चांगले झाडं 5 वर्षाचे 7 वर्षाचे झाडं चांगले टाकायला पाहिजे, की जेणेकरून आता हे बघा एक झाडं आहे वाढलेलं आहे म्हणून त्याला आपण लई दिवस सांभाळून उपयोग नाही होणार. झाडं जर बोगस असेल तर ते झाडं आपण काढून आपण त्याच्याऐवजी चांगलं जे आपलं देशी झाड आहे ते लावलं पाहिजे. ह्या मताचं मी आहे. देशी झाडांचं महत्त्व किती मोठं आहे हे आता हे काहीतरी लोकांनी पूर्वीच्या लोकांनी प्रयोग केले, उघडे बोडके डोंगर लावती झाडं, परंतु आता ते महत्त्व जाणवं लागलं. हे बघा हे झाड आहे ते गिरीपुष्प ग्लिसिडिया. तुम्ही दाखवा का याच्यामध्ये कोणता कीटक असणार नाही का, कोणतं त्याच्यामध्ये पक्षी तिथं कोटं करणार नाही का, बसणार नाही का, कधी कोणतं माकड कोणतं हे जाणार नाही. इतकं पण आढळलं नाही कधी, मुंगळे पण कधी आढळले नाही त्या. म्हणजे याचा विषय असा आहे का याचा जो पाला आहे ना किंवा काही जे आहे ते उंदरं तिथं येतच नाही, कोणताच जीव तिथं येत नाही, सरपटणारे येत नाही, काहीच येत नाही, काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. तर सर आता हळूहळू म्हणजे पहिले एक टप्प्याने आपण नष्ट करतो. आपण काय करतोय सध्या हे सगळं आहे. आता काय होतं, डिपार्टमेंट असेल तर आपल्याला एक टप्प्याटप्प्याने आपण जात असतो, पण त्यांच्याकडे ताकद आहे भरपूर. तर त्यांनी आपल्याला कमिट केलं आहे की हे सगळं झाडं वृक्ष काढून, म्हणजे कोणते जे ग्लिसिडिया किंवा जे एक्झॉटिक आहे तेच काढून आपण सगळे हे करणार. आणि त्याच्यामध्ये आता हे बघा ही चिंच आहे छोटी, किंवा हे मोहाचं झाड आहे, हे सगळे हे आपले झाड आहे का? हां हां अच्छा. अरे बापरे. हे बघा, पण ते इतके दिवस कधी दिसून आलं नाही. झाड म्हणजे आश्चर्य नाही, पण आपल्याकडं आता पण आपण जे झाडं लावणार आहे ना त्याच्यामध्ये पण मोह घेऊ, मोहगणी घेऊ, काही आंब्याची घेऊ, जांभूळ, त्याच्यानंतर हे घेऊ आपण त्याच्यामध्ये चिंच घेऊ, करवंद घेऊ, किंवा अजून बाकीचे वड, पिंपळ, कदम, हे आपण सगळ्या प्रजाती असे एकदम व्यवस्थित लावणार. आणि मी तर माझे हे पण विचारत आहे की भविष्यात इथे एक चांगला आपण हे सगळं क्लीन झाल्यानंतर एकदम चांगले व्यवस्थित खड्डे झाल्यानंतर एक चांगला कार्यक्रम घेऊ. सगळे आपले पत्रकार बांधव असतील तालुक्यातले, अजून बाकीचे ज्येष्ठ मान्यवर पर्यावरणप्रेमी असतील, आपले तालुक्यातले खासदार साहेब, आमदार साहेब, लोकप्रतिनिधी सगळे, यांच्या सगळ्यांच्या हस्ते आपण इथे एक चांगला कार्यक्रम घेता येईल. आणि
रस्त्याला असल्यामुळे प्रत्येकाचं लक्ष राहील. जसं एक झाड तुटलं लक्ष आहे तसंच प्रत्येकाचं पुढं झाड येतं किंवा नाही ते पण लक्ष राहील. जुन्नर तालुक्यातली लोक सजग आहेत, म्हणजे तुम्हाला इतके फोन चांगले नाही चांगले एकदम. म्हणजे मला 3 दिवसापासून तासाला एक फोन आहे की साहेब काय चालू नाही. वैतागला असाल तुम्ही. मी पण मला मला वैताग इतके नाही फोन शकत येतात, नाही, नाही. काहीतरी चाललं असेल. मला लोक म्हणले तिथं अडाणीचा प्रोजेक्ट येणार आहे, कोणी म्हणतंय ते हायवे होणार आहे, कोणी म्हणतंय काहीतरी कोणत्यातरी उद्योगपतीला जागा देणार आहे, म्हणजे असं परिस्थिती. राखीव वन आहे, फॉरेस्ट ही आपण अशी कोणत्या गोष्टीसाठी जागा देऊ शकत नाही. आपण झाडांसाठी आपण काही करू शकतो, त्याच दृष्टीने आपलं सगळं चालू आहे. आणि लोक पण चांगले आहे, सजग आहेत आणि पाहिजे पण तेवढे असे. आणि ती चांगली बाब आहे आपल्या तालुक्यासाठी एक असे. सर अजून एक आवाहन केलं पाहिजे का, ही जी झाडं आहे ती लोक काय करतात का, लवकर हे सरपण मिळतं म्हणून ते हे करतात, त्याच्या धुरामुळं खूप रोगराई होती, खूप त्रास होतो. त्याची काय तुम्हाला माहिती काय ते? नाही आपण हे तसं पाहिलं तर आपण याचा वापर पण करत नाही किंवा लोक जाळतात अक्षरशः धुरामुळं, वेगवेगळे रोग होतात. नाही आता एक्झॉटिक आहे त्याच्या धुरामधून पण काही येतं किंवा काही नाही. जसं त्याचं जे आपण चिकट पदार्थ येतो आणि त्याच्यापासून लाकडापासून जो काही निघणारा धूर आहे तो पण त्याच्या सहितच येतो तसं पाहिलं तर. मग त्याच्यावर पण आपण थोडा अभ्यास करून ते थोडं टाळलं पाहिजे, कारण त्याचा पण दुष्परिणाम जाणवतीलच नक्कीच भविष्यात आपल्याला असं. प्रदीप चव्हाण हे अतिशय कर्तबगार आणि चांगले अधिकारी आहेत. ताडोबा क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे का, ज्यावेळी आपण त्या ठिकाणी जातो, अधिकारी बदली झाल्याच्या नंतर त्याच्याबद्दल मागची लोक, स्थानिक लोक काय बोलतात त्याचा आम्ही अंदाज घेतलेला आहे. आम्ही सरांची थोडी निंदा करून बघितली, पण कुणीच असं काही बोललं नाही. असं म्हणले सरांचं काम खूप चांगलं होतं. आणि खरंच म्हणजे त्यांना या पर्यावरणाच्या दृष्टीने ज्ञान किंवा काय बायोडायव्हर्सिटी जी काय आपण म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा जैवविविधता, त्याचा परिपूर्ण अभ्यास आहे. आणि सरांनी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, ही परदेशी विषारी झाडं काढण्याचा, तो खरोखर कौतुकास्पद आहे. आणि सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण बरं झालं आज आपली भेट झाली या निमित्ताने इथं. आणि आता मला वाटतं आपल्या माध्यमातून बातमी गेल्यानंतर सगळ्या लोकांना समजेल, कारण प्रत्येक जण माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आता लोक म्हणतील डोंगराची ग्लिरिसिटी काढायचं नाही, पण आता कसं असतं आपल्याला मान्य आहे, पण टप्प्याटप्प्याने झालं ना. आपल्याला एका टायमिंगला आपण अख्खं पेलू शकत नाही तेवढं. त्याप्रमाणे आपल्याला जेवढं पेलवलं तेवढंच करावं लागेल काम असं आहे. पाहत राहा शिवाई न्यूज, कुरण तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे.